नाही नाही, पराभव क्रॉस फायरिंग पराभव हा भाजपला दिसू लागलेला आहे. उलट बोलतो मी, त्यांच्या व्होट चोरीचा बूच लावण्याचा जो प्रयत्न आम्ही करतो आहोत, बूच काय बांबू, त्यांच्या व्होट चोरीला जो आम्ही बूच लावण्याचा प्रयत्न करत आहेत, माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे, शरद पवार साहेब, काँग्रेस, राहुल गांधी, सर्व डावे पक्ष, आम्ही त्यांच्या व्होट चोरीला बूच लावतो. त्याच्यामुळे त्यांना पराभव दिसतो आहे. आम्ही लोकशाहीची बूज राखतो आणि तुम्ही पराभूत मनस्थितीमध्ये आहात आणि म्हणून तुम्हाला व्होट चोरी, मतदार याद्यातले घोटाळे करून निवडणुका जिंकायच्या आहेत. ते आम्ही करू देणार नाही, ही तुमची भीती आहे. चला, बावनकुळे उद्धव ठाकरेंना आजगर वैफल्यग्रस्त म्हणतात. आरशात बघा म्हणावं, आजगर कोणते कळेल. चला संस्थेचे अध्यक्ष आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट. ठीक आहे, हिंदी में क्या है? याआधी राज ठाकरेंनी असं म्हटलं की जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका नको. काल उद्धव ठाकरेंनी तोच पुनरुच्चार केलाय की जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका नको. तर एकूण असं मानायचं का की ही वाटचाल सुरू झाली आहे की समजा जर मतदार याद्या दुरुस्त झाल्या नाही आणि तरीही निवडणूक घेण्याचा प्रयत्न एक लक्षात घ्या, तर तो प्रयत्न हाणून पाडला जाईल अत्यंत बहिष्कार टाकतील. अत्यंत गंभीर स्वरूपाचं गुन्हेगारी कृत्य मतदार यादीमध्ये आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीनं करत आहे. ते आम्हाला हाणून पाडावं लागेल. हा त्यांना इशारा आहे. तुम्ही जो मला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर मी इतकंच देईन, पुढल्या 2 दिवसामध्ये म्हणजे 1 नोव्हेंबरला जो मोर्चा निघतो आहे या सगळ्या घोटाळ्यांविरुद्ध, त्याच्या आधी 2 दिवस बहुतेक गुरुवारी सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक होईल आणि त्यात पत्रकार परिषदेमध्ये या विषयावरती तुम्हाला खुलासा केला जाईल.